वेलकम यू ऑल इन द ॲना फार्मसी क्लास. आता आपल्या सोबत आहे धीरज गोटेकर. धीरज, खूप खूप स्वागत आणि कॉंग्रॅच्युलेशन्स फॉर युअर ऑल इंडिया रँक 175 इन जीपॅट 2025 आणि 177 इन नायबर जेई इन 2025. धीरजचा जेव्हा रिझल्ट आला तेव्हा राहुल आणि धीरज जेव्हा ऑफिसमध्ये आले होते तेव्हा तिथे त्यांचे सिनियर्स पण होते आणि मग आम्ही एक फोटो क्लिक केला. तर तो फोटो क्लिक करताना धीरजच्याच फोनमध्ये आम्हाला गेल्या वर्षीचा 1 वर्ष आधीचा एक फोटो सापडला. सो आपण तो बघू आधी अँड देन वी विल मूव्ह. सो हा कधीचा आहे? 2024. हा 2024चा. गेल्या वर्षी जेव्हा जीपॅटचा रिझल्ट लागला होता. दीज वेअर अवर रँकर्स, है ना? येस, बरोबर. हे जे तुमचे सिनियर्स आहेत ते एकदम भारी रँक आले होते आणि धीरज तिथे होता, राहुल तिथे होता, ते स्टडी रूम मध्ये बसलेले होते आणि त्यावेळी हा धीरजने क्लिक केलेला सेल्फी आहे. आणि या वर्षी आता धीरज फायनल इयरला आलाय. गेल्या वर्षी तो 3rd इयरला होता. फायनल इयरला आल्यानंतर त्याचा रिझल्ट ज्यावेळी आला, नेमके सुट्टीमध्ये सिनियर ऑफिसमध्ये मला भेटायला आलेले होते आणि त्याच वेळी रिझल्ट आला. तर परत सेल्फी क्लिक करण्याची जबाबदारी धीरजने घेतली आणि सेल्फी क्लिक झाल्यावर त्याला आठवलं की अरे आपल्याकडे सेम फोटो गेल्या वर्षीचा पण आहे. सो हे इन्स्पिरेशन आपण घ्यायला पाहिजे सिनियर्स कडून. फक्त क्लास लावून रिझल्ट येत नाही, त्याच्यासाठी खूप कष्ट करायला लागतात, मोटिवेशन घ्यायला लागतं. मोटिवेशन म्हणजे फक्त थोड्या वेळासाठी एक्साइट व्हायचं नसतं. सो दिस पिक्चर्स इज रिअल केस स्टडीज, हाऊ टू गेट इन्स्पिरेशन अँड हाऊ टू कन्वर्ट इट इन टू सक्सेस. सो धीरज, परत एकदा तुझं स्वागत. थोडंसं तुझ्याबद्दल सांग सगळ्यांना की तुझे जे रँक आहेत ते आमच्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. त्याचं कारण आपण किती अचीव करतो ते महत्वाचं जरी असलं तरी आपण कुठून कुठपर्यंत अचीव करतो ते जास्त महत्वाचं असतं. बरोबर. तर तुझं जे बॅकग्राऊंड आहे ते सगळ्यांना जर तू सांगितलं तर तुझं जे सक्सेस आहे ते अजून उठून दिसतं आणि बाकीच्यांना त्याच्यापासून प्रेरणा मिळते, मोटिवेशन मिळतं. तर तुझं गाव कोणतं आहे, तू कुठून आलास, तू फार्मसी पर्यंत कसा आला, तुझं फार्मसीचं कॉलेज कोणतं आणि मग तुझा बी फार्म पर्यंतचा प्रवास कसा होता, थोडक्यात सांग. मायसेल्फ धीरज गोटेकर. मी कोळगाव निफाडचा आहे, प्रॉपर रहिवासी. आणि मी 11-12 म्हणजे 10 पर्यंत तर गावामध्ये शिकलेलो. तर फुल असं मराठी मीडियम, तिथं इंग्लिश वगैरे काहीच नाही. आणि मग मी 11th गेलो कोपरावला, SSGM कॉलेज आहे, तिथं 11-12 कम्प्लीट केलं. आणि 11-12 तिथं त्यानंतर मी CETचे क्लास वगैरे लावले, पण स्टडी नाही केलेलं, प्रॉपर स्टडी नव्हता. 10th पण 78% म्हणजे ते पण खूप नाही. क्लास लावून स्टडी का बरं नव्हतं तुझं CETचा? नाही, CETचा स्टडी म्हणजे कोविड आलेला मध्ये, म्हणजे कोरोना पिरियड वर्ष होतं तुमचं. 11वी-12वीचं बॅच म्हणजे कोविडच्या काळात झाली होती. बऱ्याच जणांचा समज आहे की कोविडच्या बॅच मध्ये ज्यांचं शिक्षण झालं त्यांचे कन्सेप्ट क्लिअर नाही, त्यांचं शिक्षण चांगलं नाही आणि ही मुलं पुढे जाऊन काय करतील. पण असं अजिबात नाहीये. याच बॅचचे खूप मुलं त्यांनी चांगलं अचिव्हमेंट करून दाखवलेलं आहे. त्याच्यापैकी तू एक आहे. मग तुझं CET झालं. त्याच्यानंतर CET झालं. CETला 95 स्कोर आलेला. त्याच्या बेसिस KVN नाईकला ऍडमिशन घेतलेलं. मग KVN नाईक मध्ये स्टार्टिंग म्हणजे असं चाललं कॉलेज लाईफ एन्जॉय करायचं. नाशिक KVN नाईक नाशिक. त्याच्या स्टार्टिंगचे चाललं इयर म्हणजे जस्ट कॉलेज लाईफ एन्जॉय करायचं वगैरे. मग आम्ही 3rd इयरला डिसाईड केलं, राहुल आम्ही सर्व सोबत डिसाईड केलं की आपण बघू म्हणजे फ्युचर प्लॅन काय आपला. मग आम्ही बघितलं की जीपॅट आपण एक्झाम इथे देऊ शकतो. तेव्हा आम्हाला बाकी एक्झाम माहितीच नव्हतं, गेट नायपर वगैरे काहीच नव्हतं, फक्त जीपॅट एवढं माहिती होतं. आणि मग आम्ही सर्च करायला सुरुवात केली. मग आम्ही ॲना भेटलं तिथं. मग आम्ही थोडं हे केलं, सर्वे केला की ऑनलाईनच्या याच्यामध्ये का कोणतं आहे. तर ॲना आम्हाला बेस्ट वाटलं सगळ्यांच्या ऑप्शन मध्ये. का ऑफलाईन कॅमेऱ्यात बघून बोल म्हणजे सगळ्यांना कळायला पाहिजे. ॲना आम्हाला म्हणजे आम्ही जेवढं बघितलं, जेवढं सर्वे केलं ना, आम्हाला ॲना खूप बेस्ट वाटलं. का ऑफलाईन क्लासेस म्हणजे अवेलेबल आहे, शिक्षकांचं पर्सनल हे भेटतं आपल्याला, मार्गदर्शन भेटतं. आणि बाकीच्या तुलनेमध्ये आम्ही म्हणजे काही आमच्याच कॉलेजचे होते का त्यांचं बघितलं का ते ऑलरेडी दुसऱ्या क्लासचे, ते म्हणजे दुसऱ्या क्लासच्या पोस्टवर त्यांचे फोटो दिसतात, ते आम्ही म्हणजे खूप नोटीस केलं. म्हणजे हे खूप महत्वाचं आहे की क्लास ॲनाचा लावलेला असतो. पोराच्या आडनावावरून कळतं की तो आपल्या इथला मराठी आहे आणि तरी इंटरव्ह्यू दुसऱ्या क्लासेसच्या चॅनेलवर दिसतात. याच्यात एक चूक आमची अशी झालेली आहे की आम्ही कधी कोणाचे इंटरव्ह्यू घेतले नाही. हे पहिलं वर्ष आहे की आम्ही इंटरव्ह्यू घेतोय आणि युट्यूबवर टाकतोय. अशी मार्केटिंग आपण आधी कधी केलेली नव्हती. पण हे ऑब्झर्वेशन सगळ्यांचं आहे की क्लास खरंच वेगळा लावलेला असतो आणि मग नंतर दुसरे क्लास काय करतात, त्यांचे इंटरव्ह्यू घेतात आणि दाखवतात की हा आमच्याकडे क्विक रिव्हिजनला होता, हा आमच्याकडे रॅपिड रिव्हिजनला होता, हा आमच्याकडे ह्या बॅचला होता, त्या बॅचला होता, असं दाखवलं जातं.
म्हणजे आम्ही ऍक्च्युली ते आमच्या काही कॉलेजचे सिनियर होते त्यांची बोललो ना, त्याच्यावरून समजलं आम्हाला काही त्यांचे कशाला नव्हतेच, म्हणजे फक्त एखाद्या लॉग इन केलेलं असेल किंवा त्याच्यातून घेऊन टाका. ऍप डाउनलोड केलेला असला तरी ते सांगतात की आमचा विद्यार्थी आहे आणि त्याचा इंटरव्ह्यू कॅप्चर करतात. आणि मग त्यांचं पण आम्हाला गायडन्स होतच की NI बेस्ट आहे करिअरसाठी. सिनियरचे तुमचे सिनियर सिद्धेश तांबोळी हे एक नाव आहे त्याच्यामध्ये, जो याच कॉलेजला होता आणि त्यांनी सक्सेसफुली आता एमटेक कम्प्लीट केलं आणि तो प्लेसमेंट पण झाली त्याची. राईट, तर हा सिनियरचा रोल आहे. ओके, हा. आणि आता हे जेव्हा तू म्हणजे आता हे जे सगळं तू सांगतोय की तू क्लास चूज केले, ते यात अजून एक महत्वाचा कंपोनंट तो परत सांगतो की आम्ही, तो असं नाही म्हणत की मी क्लास शोधला, तो आम्ही. तर आम्ही मध्ये त्याचा मित्र राहुल येतो, ज्याचा पण रँक चांगला आलेला आहे. त्या दोघांनी सोबत अभ्यास केला, हे दोघं मला सोबत दिसायचे. ओके, बरोबर ना. तर हे पण महत्वाचं आहे की तुम्ही एकमेकांना साथ दिली पाहिजे. बरोबर. आता राहुलचा ऑल इंडिया रँक 22 आलेला आहे, 22, आणि धीरजचा ऑल इंडिया रँक 175 आलेला आहे. पण याच्यामध्ये एकमेकांना स्वतः त्यांच्या एकमेकांबद्दल रिस्पेक्ट आहे, एकमेकांच्या अचिव्हमेंट बद्दल त्यांना अभिमान पण आहे. तर ही खूप महत्वाची गोष्ट आहे की आपण एकमेकांचे पाय नाही ओढले पाहिजे, आपण एकमेकांना सपोर्ट करून एकत्र पुढे जायला पाहिजे. बरोबर आहे. मला धीरजचं अजून एका बाबतीत कौतुक वाटतं की बऱ्याचदा रडगाणं गायलं जातं की हायर एज्युकेशनला जायचंय तर माझी परिस्थिती चांगली नाही, अभ्यास करून काय फायदा, खूप पैसे लागतात, मग मी कशाला करू, काही होणार नाही आपल्याकडून, असं लोकांना वाटतं. पण आपल्यापेक्षा सुद्धा बऱ्याच जणांचं स्ट्रगल जास्त असतं, ते आपल्याला माहिती नसतं. तसं धीरज, तुझ्या घरी कोण कोण असतं आणि मग तू कसं, म्हणजे आता तू निफाडचा आहे, प्रॉपर निफाड तालुक्यात राहतो, निफाड तालुका, तालुक्यातून गाव आहे कोणतं, कोळगाव, तिथे तुझी शाळा झाली तू सांगितलं. आणि घरी कोण कोण असतं? ऍक्च्युली सर माझे म्हणजे मी 8th स्टँडर्डला असतानाच वडील एक्सपायर झाले, अटॅक आलेला होता त्यांना. तर घरी आता फक्त आई आहे फक्त. बरोबर आहे. आईच माझं सगळं जिम्मेदारी घेते, म्हणजे पैसे. आणि भाऊ बहीण? 3 मोठ्या बहिणी, तिन्हीचे पण लग्न झालेले. ओके, म्हणजे आता ही फार कौतुकास्पद गोष्ट आहे आणि धीरजच्या आईचं पण आपण अभिनंदन करायला पाहिजे. ही एक मोठी अचिव्हमेंट आहे. बरोबर. आता म्हणून रडगाणं नका गाऊ, तुम्ही असं नका म्हणू की मला नाही करता येणार, मग आपली परिस्थिती नाहीये, असं नसतं. तुम्ही करत राहा, अचिव्हमेंट करा. आता धीरजचा हा रँक आलाय, त्याच्यावर त्याला स्टायपेंड मिळू शकतो, पुढे स्कॉलरशिप्स मिळू शकतात आणि आपण 100% पुढे जाऊ शकतो. पण तरी पण हे सगळं करताना गावातून नाशिक सारख्या ठिकाणी येऊन राहायचं शहरामध्ये, मग त्याचा खर्च वगैरे, मग तू कुठे राहायचा, कसं? म्हणजे सर त्याची जिम्मेदारी दिदीने घेतलेली होती. दिदी राहते इथं नाशिकला, तिच्या सोबत राहतो. तू ताईच्या घरी. हो. इथे आता परत ताईला पण श्रेय जातं की बरोबर, आणि तिला पण अभिमान वाटत असेल की तू एवढं छान अभ्यास करून इथपर्यंत अचिव्हमेंट केलेली आहे. आता तुझं अभ्यासाची पद्धत कशी होती, टाइम मॅनेजमेंट कसं होतं? येस सर, टाइम मॅनेजमेंट म्हणजे जेवढं आपल्याला जे दिलं जाईल तेवढं एकदम व्यवस्थित करायचं. जे आपलं स्टडी मटेरियल येतंय, म्हणजे जे रेग्युलर लेक्चर येतात ते प्रॉपर करून टाकायचे. हे सगळं तुम्ही नीट ऐका, हे जे स्टुडंट्स ऐकतायत त्यांच्यासाठी आहे, जी मुलं ऐकतायत तुमच्यासाठी हे महत्वाचं आहे. कारण बऱ्याच मुलांचा हा प्रश्न असतो की सर टाइम मॅनेज होत नाही, आम्ही टाइम मॅनेजमेंट कसं करू, तर ते महत्वाचं आहे. बरोबर आहे. तर तुम्ही ऐका, हे टाइम मॅनेजमेंटमध्ये कॉलेजचा पण खूप मोठा वाटा आहे. कॉलेजने थोडी जर सवलत दिली तर आपल्याला टाइम जास्त मॅनेज करता येतो. पण असं नाही की कॉलेज म्हणजे होतच नाही, चांगलं केलं तर एकदम भारी होऊन जातं. आणि दिलं लेक्चर रेग्युलर करून टाकायचे, आणि सर एकदम जोर देऊन सांगता की टेस्ट सिरीज रिव्ह्यू केली पाहिजे. ते मला असं वाटतं की खूप मोठा वाटा आहे. टेस्ट सिरीज मी रिव्ह्यू केले, ते चांगले मला त्याचे म्हणजे खूप असे बेनिफिट पण भेटले त्याच्यातून. जसं एखादा क्वेश्चन आहे, मग आपलं ते आपण कुठं नोट्समध्ये कुठं लिहिलेलं आहे ते पण आपण जाऊन चेक केलं पाहिजे. त्याचं आन्सर ऍक्च्युली आपल्या नोट्समध्ये तेच आहे, आपण दुसरं काही चुकीचं लिहिलेलं आहे ते पण चेक करणं खूप गरजेचं आहे. आणि सरांनी आम्हाला वेळ टाइम टू टाइम सांगायचे की करत जा, तुम्ही टेस्ट देताय ना ती रिव्ह्यू पण करत जा. ती रिव्ह्यू केली की आपल्याला समजते की आपण किती लर्न करू शकतो, म्हणजे किती लक्षात राहतंय आपल्याला, आपण कुठं चुकतोय त्याचा. आणि फायनल एक्झाम मध्ये त्याचा खूप जास्त बेनिफिट होतो. आणि डायरेक्टली आपल्याला सांगतं की आपले म्हणजे किती कष्ट करू शकतो आपण, म्हणजे त्यातून आपल्याला हे भेटेल. ओके, सो टाइम टू टाइम रिव्ह्यू मॅटर करतो. खूप मॅटर करतो. ॲनाचे टार्गेट हे कव्हर व्हायचे का? ही पण एक मुलांची, ज्या मुलांनी आपले क्लास लावलेले आहेत ॲनाचे, ते म्हणतात की सर आमचे टार्गेट कव्हर होत नाही. तर त्याच्याबद्दल तू मुलांना काय सांगशील? तुझे टार्गेट कव्हर व्हायचे का? बरोबर, टार्गेट तर कव्हर व्हायचे, कारण की मॅक्झिमम टाइम मी स्टडीसाठी द्यायचो. म्हणजे असं मी फिक्स करून घ्यायचं एवढ्या टाइम मध्ये आपले लेक्चर झाले पाहिजे, मग एवढ्या टाइम मध्ये टेस्ट रिव्ह्यू, एखादी टेस्ट पेंडिंग असेल ती. आणि जर एखाद्या याचं राहून गेलं, एखादं लेक्चर वगैरे करायचं, तर ते पुढच्या ऍडजस्ट करून घ्यायचं. टाइम उरतो का होऊन जातं, ते केला तर होऊन जातं. थोडक्यात डेडिकेशन पाहिजे. डेडिकेशन, राईट. आणि कॉलेजमधून कशी रिॲक्शन होती जेव्हा तुझा रँक आला? कॉलेजवाले सगळे खुश झाले एकदम, कारण की चांगली रँक भेटली. म्हणजे
कॉलेजचं पण नाव एकदम वाढून गेलं. बरोबर. त्याच्यामुळे म्हणजे ह्या मुलांसाठी आनंद आहे की आपल्यामुळे आपल्या कॉलेजला जेव्हा अभिमान वाटतो किंवा कॉलेजला वाटतं की आपल्या मुलांनी करून दाखवलं, तर ते एक कॉन्ट्रीब्युशन असतं आपलं कॉलेजसाठी. ओके. सो पुढचा प्लॅन काय ठरव, काय आहे तुझ्या डोक्यात, काय आहे? तुला असं वाटतं का झालं आता भरपूर झालं आणि आपण काहीतरी मोठी अचिव्हमेंट केली असं वाटतं का? नाही, ही तर मोठी म्हणजे अचिव्हमेंट एवढी नाही, म्हणजे ठीक आहे वैयक्तिकसाठी आहे, पण मला अजून खूप काही करायचं स्टडी का म्हणजे मास्टर वगैरे बाकी आहे अजून, आणि तिथं अजून दाखवायचंय कौतुक म्हणजे आपलं जे करून दाखवायचंय. राईट. हे खूप महत्वाचं आहे की आपण अल्पसंतुष्ट असू नये. हवेत जायचं नाही की आता मी क्वालिफाय झालोय, नॅशनल लेवलची एक्झाम होती आणि आता असं हवेत जर गेलो आपण, तर हे आम्ही आधीच सांगतो मुलांना, तुमचा रिझल्ट काही आला तरी तुमचा कॉन्फिडन्स कमी नाही झाला पाहिजे आणि तुमचे एफर्ट्स तसेच कंटिन्यू राहिले पाहिजे. बरोबर. सो तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि हे असंच करत राहा. म्हणजे धीरजचं कौतुक याच्यासाठी पण की तो अतिशय शांत आहे. इतकं शांत राहून अभ्यास करणं खूप कमी मुलं असं करतात. बऱ्याचदा मुलांना भीती वाटते, चिडचिड वाटते, पण मी धीरजला कधी असं घाबरलेलं बघितलं नाही. तुम्हाला त्याच्या चेहऱ्यावर थोडंसं असं दिसत असेल की तो शांत आहे किंवा तो बिचकलेला आहे, घाबरलेला, पण तो अजिबात तसा नाहीये. तर त्याची जी इंटरनल स्ट्रेंथ आहे ती खूप जबरदस्त आहे आणि ती शिकण्यासारखी आहे. हे मी वर्षभरात जे त्याला बघितलंय त्याच्याकडून मी स्वतः शिकलेलो आहे की कूल राहायला पाहिजे, शांत राहायला पाहिजे. महेश बऱ्यापैकी असा कूल राहू शकतो, मी अजिबात राहू शकत नाही. त्याच्यासाठी खूप पेशन्सची गरज असते. तो पेशन्स धीरजमध्ये आहे, तो तुला पुढेही कामाला येईल आणि ज्या गोष्टी, ज्या विकनेसेस आहेत त्याचं पण अनालिसिस करून त्याच्यावर पण पुढे तू काम करत राहशील. बरोबर. त्यासाठी तुला खूप खूप शुभेच्छा. परत एकदा अभिनंदन आणि धन्यवाद. थँक्यू.